लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। सप्तशृंगी गड विकास आराखडा योजनेतून गेल्या 4 महिन्यांपासून सुरू असलेले सप्तशृंगी गड ते नांदुरी घाट रस्त्याच्या कड्याकडील बाजूस दरड प्रतिबंधक जाळी लावण्याचं काम गुरुवारी पूर्ण होणार आहे। त्यामुळे नांदुरी ते सप्तशृंग गड घाट रस्ता शुक्रवारपासून पूर्ववत करण्यात येणार आहे। सप्तशृंग गडावर जाण्यासाठी नांदुरी ते गड 9 किलोमीटर घाट रस्त्यानं वाहनधारक भाविकांना प्रवास करावा लागतो। गेल्या काही वर्षात या घाट रस्त्यावर दरड कोसळणे, मोठ्या दगडी पडून रस्ता बंद होण्याचे प्रकार बरेचदा झालेले आहेत। यामध्ये काही भाविकांच्या वाहनांचंही नुकसान झालेलं होतं। सुदैवानं जीवितहानी झालेली नाही। मात्र महाराष्ट्रातील अर्धे शक्तीपीठ आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सप्तशृंग गडावर दररोज भाविकांची संख्या वाढतेच आहे। या गोष्टीचा विचार करून सप्तशृंगी ट्रस्ट आणि ग्रामपंचायतीनं घाट रस्त्याला दरड प्रतिबंधक जाळी लावून रस्ता सुरक्षित करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा केलेला होता। या अनुषंगानं शासनानं सप्तशृंग गड विकास आराखडा योजनेत या कामासाठी 33 कोटी रुपये मंजूर केलेले होते। या कामाला 23 सप्टेंबर रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिपत्याखाली सुरुवात झाली होती। यानंतर नवरात्र उत्सव, दिवाळी, नाताळ, नवीन वर्ष दरम्यान काम बंद ठेवण्यात आले होते। याशिवाय इतर वेळी सकाळी 6 ते 11:30 वाजेपर्यंत रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात येत होता। यामुळे सप्तशृंग गडावर भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी झालेली होती। आता रॉकफॉल प्रोटेक्शनचं काम पूर्ण झालेलं असून शुक्रवारपासून भाविकांना 24 तास कधीही या रस्त्यावरून सुरक्षित प्रवास करता येणार आहे। ब्युरो रिपोर्ट, नाशिक न्यूज, सप्तशृंग गड।